हॅलो फूडीज, आज बनवूया आपण मटकी म्हणजेच उसळ। तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। प्रथमतः आपल्याला अशी मोड आलेली मटकी घ्यायची छान प्रकारे। आता इथे बघा मी काय काय घेतले। कापलेला टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर, 3 मिरच्या, बारीक चिरलेला कांदा, 15 लसूणच्या पाकळ्या। आता मस्तपैकी एक कढई घ्यायची आहे। तेल तापताच त्यामध्ये जिरा, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन घ्यायची आहे। फोडणी झाल्यानंतर प्रथमतः 10 ते 15 लसूण जे आपण घेतलेले आहेत त्या टेचून मस्तपैकी याच्यामध्ये सोडायच्या आहेत। आता बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि मऊ लुसलुशीत होईपर्यंत ह्याला भाजून घ्यायचा आहे स्लो गॅसवरती। आता आपला कांदा चांगल्या प्रकारे भाजून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता या स्टेजला आपल्याला 3 अख्ख्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि त्या पण भाजून घ्यायच्या आहे। मिरच्या थोड्या भाजल्यानंतर बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि तो पण चांगला मिश्रित करून घ्यायचा आहे। आता चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि हे पण मिश्रण एकजीव करून घ्या। मीठ टाकताच आपलं हे सारं मिश्रण मस्तपैकी भाजून रेडी झालेलं आहे। आता कंजूशी न करता मस्त आपल्याला कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे हिरवीगार। आता हे सगळं जिन्नस चांगल्या प्रकारे भाजून झालेलं आहे। आपल्या हळदी 1 चमचा टाकून घ्या आणि हे मिश्रण एकजीव करून घ्या परत एकदा। आता या स्टेजला तुम्ही तुमच्या घरातला कांदा लसूण मसाला ॲड करू शकता किंवा तुम्हाला आवडीनुसार तुम्ही कोणताही ॲड करू शकता। आता सगळं एकत्रित करून घ्या आणि आपली मोड आलेली मटकी याच्यामध्ये सोडून घ्या। त्यानंतर आपल्याला मटकीला पण वाफलायची आहे। याच्यामध्ये जास्त पाणी ॲड करायचं नाहीये, वरून नुसतं थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि आपली मटकी झाकून ठेवायची आहे। झाकण मारून ठेवायचं आहे आणि पाणी ॲड करायचं आहे, म्हणजे आपली मटकी खाली लागणार नाही। आता मस्त झणझणीत मटकी उसळ, तुम्हाला जे काय म्हणायचे ते म्हणा, तयार आहे। चपाती बरं आस्वाद घ्या आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। थँक्यू, एन्जॉय।